तर बघा पब्लिक आपल्यासोबत किती मोठा कांड झाला. तर हॅलो पब्लिक, तर परत एकदा तुमचं न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर हे आपल्या डायरेक्ट नाही का अख्खे मित्र आपल्या घरी आलेले होते. मग मस्त आहे की त्यांना घेऊन आपण चाललो होतो बाहेर. तर मग बाहेर जाता जाता डायरेक्ट रॅन्या आणि आपला उदय भाऊ डायरेक्ट रस्ता चुकले, दोघं गणमने होते. मला रस्ता माहिती होता, म्हणजे तुमच्या प्रत्येला रस्ता माहिती होता म्हणून आपण एका साईडला चाललेलो होतो. पण ते दोघं फास्ट निघून गेले. पण त्यांना व्हिडिओ कॉल करून डायरेक्ट परत पाठीमागं आले. हे कसे आले डायरेक्ट दोघं जण नाही का. हे अरे म्हणलं करे तुम्हाला, त्यांना बोललो डायरेक्ट नाही तुम्हाला कळत नाही करे म्हणलं, रस्ता माहिती नाही काय नाही, कायला कुठं दुसरीकडे हिंडायचं रे म्हणलं. मग मस्तपैकी आपण पाटील लॉन्सला पोहोचलो. मग ते पाटील लॉन्सला कायसाठी गेलो होतो आपण, की आपले किरण वरपे सर आहे ना, त्यांच्या भावाचं लग्न होतं. मग त्याच्यासाठी आपण गेलेलो होतो. तर मग काय सरांनी आपल्याला बोलावलेलं होतं, त्यासाठी आपण गेलो होतो. मग मस्तपैकी वैभव सरांना भेटलो आपण डायरेक्ट नाही का. मग ते झाल्यानंतर आपण किरण सरांना सापडायला लागलो. पण किरण सर काय आपल्याला कुठं भेटलेच नाही डायरेक्ट. मग किरण सरांना फोन केला, म्हणे अरे इकडं वर पक्षकडे ये म्हणे. मग तिकडे गेलो आपण डायरेक्ट नाही का. मग किरण सर येत होते, पण त्यांना त्यांचे ते मध्येच मित्र भेटले. मग आपण पण त्यांच्या संग बोलून घेतलं मस्तपैकी नाही का. उदय जोकवर जोक मारित होता. मग किरण सर ते परत थांबले, ते बोलत होते. मग आपण जेवायला गेलो. जेवायला काय उदय म्हणे अरे लवकर काय ते सांग म्हणे, दादाला भूक लागली. म्हटलं थांब म्हटलं. मग जेवायला काय आम्ही चौघच होतो. मग काय रॅन्याला कॉल केला आणि त्याला म्हणलं रॅन्या जा बरं लवकर मस्तपैकी एक ग्लास भरून घेऊन ये म्हणे. म्हणे थांब म्हणे, ग्लास नाही डायरेक्ट तुम्हाला जारच घेऊन आलो म्हणे, आम्हाला माहिती म्हणे तुम्ही कसे म्हणे. तर तो डायरेक्ट जार घेऊन आला. पब्लिक लोक डायरेक्ट टाकामाका पाहत होते, कोणाकडंच पाणी नव्हतं. तर मग मस्तपैकी जेवण वगैरे केलं, नाचलो आणि डायरेक्ट घराच्या वाटेने निघालो.